तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती म्हणजे एस.के क्रिएशन होतं. एस.के क्रिएशन 11वरती एकदम जबरदस्त आपला आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो एकदम जबरदस्त होणारच आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण 26 जानेवारीवरती एडिटिंग केलेला आहे. बॅनर एकदम जबरदस्त एडिटिंग झालेलाच आहे. बॅनर तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. सिम्पली तुम्हाला दाखवते बॅनर आपला कसा आहे तो. तर एकदम खतरनाक आणि विशाळ हो, कारण की बॅनर आपण विशाळ करतो त्यामुळे सबस्क्राईब आणि लाईक जे आहे ते करावी लागतं. तर बघू शकता हा आपला आजचा जो बॅनर आहे तो असणार एकदम जबरदस्त बॅनर झालेला आहे. बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती. तर हा बॅनर बनवण्यासाठी तुम्हाला सिम्पली आपण PCचा उपयोग करणार आहे किंवा माझं बशीचं मटेरियल पाहिजे असेल तर मला इंस्टाला किंवा ह्याला मेसेज करा. टेलिग्रामवरती तुम्हाला ह्याचं मटेरियल जे आहे ते सर्व मिळून जाईल. तर सिम्पली तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, सुरुवातीला आपला जो PC आहे तो ऑन करून घ्यायचा आहे. ऑन करून घेतल्याच्यानंतर तुमचं फोटोशॉप जे काय आहे ते तो ओपन करून घ्यायचा आहे. आता सिम्पली मी तर फोटोशॉप ओपन करून घेतलेला आहे, बघू शकता. तर अशा प्रकारे फोटोशॉप ओपन करून घेतल्याच्यानंतर त्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, मी तुम्हाला जी PSD फाईल दिलेली आहे ते तुम्ही गुगल ड्राईव्हवर जाऊन डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर फाईल्सवरती जायचं आहे. बघू शकता कोपऱ्यात PS या साईडला फाईल्स एक आहे, त्या फाईल्सवरती जायचं आहे. त्या फाईल्सवरती गेल्याच्यानंतर तो ओपनवरती क्लिक करून घ्यायचा आहे. आता तो ओपनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, तिथं आपली जी काय फाईल तुमची कुठं आली असेल, तुमच्या त्या फाईल डाउनलोडमध्ये आली असेल किंवा तुम्ही कुठे जरी घेतली असेल ती फाईल ओपन करून घ्यायची आहे. तर सिम्पली याच्यामध्ये मी जी काय फाईल आहे आपली 26 जानेवारीची तिथं फाईल जी आहे ती ओपन करून घेतो. ती आपली जी काय फाईल आहे ती ओपन करून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फाईल जी आहे एकदम जबरदस्त खतरनाक दिसतं, असं एकदम जबरदस्त आपण एडिटिंग केलेलं आहे. आता हे जे ह्याच्यामध्ये सिम्पली तुम्हाला काय झूम करायचं असेल तुम्हाला कंट्रोल सिम्पली दाबून करायचं आहे आणि तुमचा माऊसचा सर्कल जो आहे तो इकडे तिकडे फिरवायचा आहे, बघू शकता. तर कशापे आपलं जे काही एडिटिंग आहे ते जबरदस्त अशापे झालेलंच आहे. थोडंसं पाठीमागचं आपलं जो काय थोडासा ब्लर असणार, काय एवढा विषय नाही, काय एवढा बॅनरमध्ये ओळखत नाही, तर तरी पण आपलं बॅनर एकदम जबरदस्त झालेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, आता समजा इथं खाली शुभेच्छिका आहे, इथे शुभेच्छिकमध्ये तुम्हाला खाली एडिट करायचं असेल तर ते सिम्पली ते एस.के क्रिएशन 11वरती क्लिक करायचं आहे. तिथे 11वरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं चॅनलचं जे काय नाव असेल तुम्ही तर सिम्पली जे काय नाव आहे तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे. तर मी सिम्पली एस.के क्रिएशन जर टाकलं CRIATION असं जर टाकलं तर मला बास होतं, किंवा एस.के क्रिएशन मी जर 11 टाकलं तरी पण चालते, मला काही अडचण नाही. त्यानंतर ओकेवरती ते क्लिक करून द्यायचं आहे. आता त्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं फोटो बदलायचा आहे. तर फोटो बदलण्यासाठी सिम्पली आपला जो काय फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा माझा जो काय फोटो आहे ते अशा प्रकारे डिलीट करून टाकायचा आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे ब्लॅक जे काय आपलं चौकोन येईल ते एक येईल. त्यानंतर सिम्पली तुमच्या फाईलमध्ये जायचं आहे आणि इथं फाईलमध्ये गेल्याच्यानंतर तुमचं मित्रांनो जे काय फोटो असतील तिथं फोटो घ्यायचे आहेत, बघू शकता. तर इथून सिम्पली माझे फोटो इथं आहेत, बघू शकता. मी ह्याच्या मला एखादा कोणताही एक फोटो घेतला तरी चालेल, मला बघू शकता. तर मी ह्याच्या मला मित्रांनो हा जो काही फोटो आहे हाच फोटो घेतो, बघू शकता. इथून जर मी हा फोटो घेतला तरी चालेल, मला हा फोटो मी इथून घेतो आणि आपल्या फोटोशॉपमध्ये द्यायला असा प्रकारे जो आहे तो फोटो आणायचा आहे. त्यानंतर सिम्पली थोडंसं अशा वेळेला लहान करायचं, ह्या चौकोन जो आहे या चौकोनावरती आणायचा आहे. आता चौकोनावरती आणल्याच्यानंतर तो ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला काही तिथं रेक्टँगल टू एक दिसतं आहे, बघू शकता. तर त्या जो का आपला फोटो आहे एक नंबर तो त्याच्यावरती आणून अशा प्रकारे ठेवायचा आहे. त्यानंतर सिम्पली परत आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, माऊसचं राईट क्लिक करून इथे क्रिएट क्लिपिंग मास्क ही जो मला ऑप्शन दिसतं आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून तुमचा जो काही फोटो असेल ते आपल्या सर्कलमध्ये म्हणजे जो काय आपला चौकोन आहे त्यामध्ये बसून जाईल. त्यानंतर तुम्हाला जसा पाहिजे असं मोठा लहान तसं तुम्ही अशा प्रकारे जो आहे इथून एडिट करून घेऊ शकता. तर बघू शकता मी कशाप्रकारे आपला फोटो जो आहे तो सेट केलेला आहे. तर अशा वेळेस सेट करून ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला फोटो जर सेट करून झालेलाच आहे. त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रजासत्ताक दिन ज्यामध्ये तुम्हाला काय चेंज करायचं असेल तुम्ही त्या अशा प्रकारे टाईप करून जे आहे हे तुम्हाला तिथून खोडून सगळं तुम्ही अशा प्रकारे काही पण टाईप करून घेऊ शकता. तर बघू शकता एकदम जबरदस्त म्हणजे खतरनाक आपलं एडिटिंग झालेलंच आहे. तर बॅनर तुम्हाला जो आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे बॅनरची, तिथं मी ती PSD फाईल जी आहे डाउनलोड करून घ्यायची आहे आणि आपल्या फोटोशॉपवरती जी आहे ती इनपुट करून तुमचे जे काही चेंजेस असतील ते चेंजेस करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फक्त लोगो ॲड करायला झाला आहे. आता लोगो ॲड करण्यासाठी परत सिम्पली तुम्हाला आपल्या फाईल मॅनेजरमध्ये यायचं आहे, म्हणजे डिस्प्लेला यायचं आणि तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो इथून ॲड करून घ्यायचं. तर बघू शकता. तर मी इथून हा जो लोगो आहे माझा ॲड करून घेतो SK डिझायनरचा, यावरती माझा नंबर पण आहे. माझा बॅनर बनवून पाहिजे असतील तर सिम्पली मला फक्त मेसेज करा व्हॉट्सअपसाठी. तर मी तास लोगो सेट करून घेतला तर ओके होईल. त्यानंतर सेव्ह करण्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, Ctrl+S दाबायचं आहे. आता Ctrl+S दाबल्याच्यानंतर तुमची जी काय PSD फाईल आहे एडिट केली आहे ती सेव्ह होऊन जाईल. आता माझी कॉपी सेव्ह करण्यासाठी तुम्हाला परत इथं फाईल्सवरती यायचं आहे आणि सेव्ह ॲज कॉपीवरती क्लिक करून इथं परत तुम्हाला खाली फोटोशॉप दिसत आहे, सेव्ह ॲज टाईपमध्ये फोटोशॉप दिसत आहे तर ती क्लिक करायचं आहे आणि इथून JPG जे आहे ते सिलेक्ट करून इथं ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे. आता ओकेवरती क्लिक करून दिल्याच्यानंतर
इथं परत सिम्पली तुम्हाला यस म्हणून म्हणजे यस म्हणून सेव्ह करून द्यायचं मी तुमची जी काय फाईल आहे. इथून 7.7 mm इथं मॅक्झिमम पण आहे, हाय पण आहे, त्यानंतर बेस्ट स्टँडर्ड क्वालिटी पण आहे. तुम्हाला जशी क्वालिटी हवी ती सेट करून द्यायची आणि ओके क्लिक करून द्यायची. तुमची जी काही फाईल आहे तिथं सेव्ह होऊन जाईल. तर चला आता मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक केला नसेल तर पत्त्यावर सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करून लागेल, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर आता मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या बॅनरमध्ये एकदम जबरदस्त बॅनरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.